ब्रेनवॉश हा शब्द आपण इतक्या सहज वापरतो जणू तो एखाद्या माणसाच्या आयुष्यावरचा शेवटचा शिक्का आहे. सना खानचं नाव घेतलं की लगेच लोकांच्या डोक्यात एकच वाक्य तयार होतं, तिचं ब्रेनवॉश झालं. जणू ती स्वतः विचार करू शकत नव्हती, जणू तिच्या मेंदूला स्वतःचा रस्ता दिसत नव्हता. 2017 मध्ये ती मक्केला गेली. ती एक तीर्थयात्रा होती, पण तिच्यासाठी तो एक शोधाचा प्रवास होता. काही लोक म्हणतात इथूनच तिचा ब्रेनवॉश सुरू झाला. याच काळात तिचा संपर्क मुफ्ती अनस सय्यद यांच्याशी झाला. अनस हे एक इस्लामिक विद्वान होते, ज्यांनी एका मित्राच्या माध्यमातून सनाचा नंबर घेतला आणि तिला मेसेज पाठवायला सुरुवात केली आणि तिला सांगायचे की तुझं हे क्षेत्र नाही, तू इथे शोभत नाहीस. हे वाक्य खूप साधं वाटतं, पण एका यशस्वी अभिनेत्रीला कोणीतरी सांगते की तुझं हे यश खोटं आहे, तेव्हा त्याचा परिणाम खोलवर होतो. सनाने त्यांना ब्लॉक केलं, पुन्हा अनब्लॉक केलं, पुन्हा ब्लॉक केलं. हा खेळ 2017 आणि 2018 2 वर्ष चालू राहिला. त्यानंतर 2019 मध्ये सनाचं कोरिओग्राफर मेल्विन लू यांच्याशी असलेलं नातं तुटलं आणि त्या शेवटच्या वळणाने तिला खूप काही शिकवलं. टीकाकार म्हणतात की याच कमकुवत क्षणाचा फायदा घेतला गेला जेव्हा ती तुटलेली होती, जेव्हा तिला धर्माचा रस्ता दाखवून ब्रेनवॉश केलं गेलं. 21 नोव्हेंबर 2020 रोजी तिने मुफ्ती अनस सय्यद यांच्याशी निकाह केला. हे लग्न अत्यंत साधं, शांत आणि गुप्त होतं.